देवीचे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो जत्राला. मी तर आधी नकोच म्हणून लागलो, पण कुलदीप म्हणतो चल याच्यात बसायचंच. मला माहित होतं कुलदीप बसल्यावर काय होतं त्याला म्हणलं चल मी तिकीट काढतो बस मग तू. आणि ते बसल्यावर बघा त्याला कसं होते. मला माहित होती असं करते, त्याच्यामुळे त्याला म्हणलं होतं बसू नको बाबा. मग काय भावानो, मांडत पण आपले फॉलोअर्स भेटायला लागले ना. त्याच्यापैकी एक जण तर लयच बेजार झालं, त्याला पण कुलदीपवानीच व्हायला लागलं. मग काय जत्रा फिरल्याच्या नंतर निघालो आम्ही आमच्या गावाला. बरं म्हणण्याचं कोणी असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. येता येतं मग आम्ही मांडवा देवीचं पण दर्शन घेतलं. रोहिणीच्या पुलात इतकं पाणी आलं की विचारायचं कामच नाही. खालचा पूल तर डायरेक्ट पाण्यातच. बरं भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच. आणि ज्यांनी फॉलो केलं असेल त्यांनी फॉलो करून ठेवा.